राज्यातील गॅस ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, गॅस ग्राहकांना 1 मार्च 2025 पासून गॅस 450 रुपयांना मिळणार आहे। जर तुम्ही गॅस ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। सोबतच आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना प्रत्येक वर्षाला 3 गॅस फ्री मध्ये वितरण केले जाणार आहे। त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, रेशनधारक असाल किंवा लाडक्या बहिणी असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। कारण 1 मार्च 2025 पासून गॅस 450 रुपयांना मिळणार आहे। सोबतच जास्त सबसिडी देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर बघा, राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना राज्य सरकारकडून मोफत 3 गॅस मिळणार आहे। बघा, 3 गॅस कोणत्या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे तर ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। बघा, तुम्हाला सुद्धा या योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस मिळणार आहे। सोबतच गॅसची किंमत सुद्धा कमीच केली जाणार आहे। सध्याच्या स्थितीला 900 रुपयांना गॅस आहे, 1000 रुपयापर्यंत गॅस आहे। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आलेलं आहे। या सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना गॅस परवडावा या दृष्टिकोनातून गॅसची किंमत 1 मार्च पासून कमी केले जाणार आहे। सोबतच ज्या बहिणींकडे, ज्या रेशनधारकांकडे आणि ज्या शेतकऱ्यांकडे या महत्त्वपूर्ण अशा 3 पात्रता असतील तर त्यांना प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस सुद्धा मिळणार आहे। तर बघा, गॅस ग्राहकांसाठी 2 आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत। पहिली बातमी म्हणजे गॅस ग्राहकांना 1 मार्च 2025 पासून गॅस 450 रुपयांना मिळणार आहे। सोबतच दुसरी आनंदाची बातमी म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील गॅस ग्राहकांना प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस सुद्धा मिळणार आहे। परंतु या दोन्ही आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशा 3 पात्रता असाव्या लागतील तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। बघा, या 3 पात्रता कोणकोणत्या आहे, सोबतच या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु सर्वात प्रथम पात्रता तुम्ही लक्षात घ्या। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस मिळणार आहे आणि गॅसची किंमत सुद्धा कमीच करण्यात येणार आहे। तर बघा, 3 पात्रतेपैकी पहिली पात्रता म्हणजे गॅस ग्राहक नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। बघा, तुम्ही जर गॅस ग्राहक असाल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक असाल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा तरच तुम्हाला गॅस 450 रुपयांना मिळणार आहे। सोबतच इतर गॅस जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते 3 गॅस मोफत सुद्धा मिळणार आहे। सोबतच 3 पात्रतेपैकी दुसरी पात्रता म्हणजे गॅस ग्राहकांच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा किंवा सरकारी पेन्शन घेत नसावा तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे, अन्यथा तुमच्या घरामध्ये एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल किंवा सरकारी पेन्शन घेत असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। बघा, 1 मार्च 2025 पासून गॅस 450 रुपयांना 100% मिळणार आहे। सोबतच आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस सुद्धा मिळणार आहे। परंतु पात्रता तुम्ही लक्षात घ्या, त्यानंतर तुम्ही अर्ज सुद्धा करणं गरजेचं आहे। तर बघा, 3 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या, त्याच्यामध्ये आपण 2 पात्रता बघितलेल्या आहेत। तिसरी पात्रता सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा, गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। पुरुषाच्या नावावरती असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। तुम्हाला काय करायचं आहे की गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावरती असेल तर ते घरातील महिलेच्या नावावरती ट्रान्सफर करायचं आहे। बघा, ज्या बहिणी, जे रेशनधारक, जे शेतकरी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील तर त्यांनी अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। तर बघा, मोफत 3 गॅस मिळवण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत
अर्ज करणं गरजेचं आहे, तरच मला प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस मिळणार आहे। बघा, राज्य सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे। जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही सुद्धा 100% अर्ज करणं गरजेचं आहे। बघा, रेशनधारकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली होती, तर ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही कमेंटच्या द्वारे विचारायचं आहे। परंतु व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।